प्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्ण वन्दे पृथसुतं मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ते नमस्कारोनी आता जन्मालो त्याचे किंवा जन्मालो याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती जगदखिल पालन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणादेवी आवाज द्या थोडाफार पडलो वैराग्याचे मूर्तिमंत असे पुतळे परमनामधारक विश्वाला वंदे महाराष्ट्राला सुशोभित करणारा किरा व्याकरणानंद श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा छोटासा उत्कृष्ट चिंतनीय गोड भगवंताच्या समोर उभं राहून कृतज्ञता व्यक्त करणारा भंग सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल संतांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करताय। पहिला मुद्दा असा आहे महाराज, जगाच्या पाठीवर एक वर्ग असा आहे तो कृतज्ञ आहे, म्हणजे ज्याचं खातो त्यालाच हारामी होतो असं म्हणावं लागेल। आणि दुसरा वर्ग कृतज्ञ आहे, केलेल्या उपकाराची फेड मरेपर्यंत विसरत नाही, त्या उपकारातून मुक्त होण्यासाठी जो धडपडतो त्याला कृतज्ञ असं म्हणतात। ते विको थोडस आणि अशा पद्धतीने सज्जन हो तुकोबाराय म्हणते देवा या विश्वामध्ये प्रत्येकाला जन्माला यावं लागतं। तिकडचं रिपिटेशन तुम्ही 3 वर्ष आणि मराव होईल जन्म कर्मानुसार आहे आणि मग मृत्यू आहे, पण जन्म आणि मृत्यूच्या मधली जी जागा आहे त्याचं नाव आयुष्य आहे महाराज। मागच्या कर्मानुसार जरी जन्म असला तर पुढच्या जन्माच्या सफलतेसाठी मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी माणसाला जीवनामध्ये कसं जगावं हे महत्वाचं आहे। आणि जगत असताना माणसाच्या जीवनात संगती गरजेची आहे। ऐका, एखाद्या टायमाला पंगत हुकली तर चालेल, कीर्तन झाल्यावर बसू लागलं तर घरात